आपण ना डोळ्यांसमोर एक चित्र उभं करूया. 21 एप्रिल 1526ची ती धुक्यात हरवलेली सकाळ. उत्तर भारतातल्या पानिपतच्या रणमैदानावर एक विलक्षण असा थरार उभा होता. हो, आणि तो थरार नुसता कल्पनेतला नाहीये, तर तो एक ऐतिहासिक क्षण होता. नक्कीच. म्हणजे विचार करा, एका बाजूला तब्बल 1,00,000 सैनिकांचा अफाट महासागर आणि सोबत 1,000 बलाढ्य युद्धहत्तींची एक अभेद्य भिंत उभी आहे. जमिनीवरून चालताना या अवाढव्या सैन्याच्या पावलांनी उडणारी धूळ थेट आकाशाला भिडली होती. आणि दुसऱ्या बाजूला होते फक्त 12,000 सैनिक. म्हणजे एकीकडे अथांग सैन्य तर दुसरीकडे मूठभर लोक. कोणताही सामान्य माणूस काय म्हणेल की या मूठभर लोकांचा काही मिनिटातच धुवा उडणार. अगदी स्वाभाविक आहे तसं वाटणं. म्हणजे गणिताच्या दृष्टीने विचार केला तर तो पराभव अटळ होता. हो ना. पण त्या दिवशी तसं काहीही झालं नाही. या युद्धात त्या 12,000 सैनिकांचा ऐतिहासिक विजय झाला आणि भारताचा इतिहास पुढच्या 300 वर्षांसाठी कायमचा बदलून गेला. खरं तर म्हणूनच आजची ही सखोल चर्चा खूप महत्वाची आहे. होय. आणि या रहस्यमय विजयाची उकल करण्यासाठी आज आपण बाबरच्या स्वतःच्या डायरा म्हणजे बाबरनामा आणि लष्करी इतिहासाच्या काही नव्या संशोधनांचा आधार घेणार आहोत. म्हणजे आपण फक्त काय झालं हे नाही बघणार आहोत, तर कसं झालं यावर जास्त भर देणार आहोत. अगदी बरोबर. आपण केवळ वरवरचा इतिहास नाही पाहणार, तर यामागील लष्करी रणनीती, तोफांचे तंत्रज्ञान आणि राजकीय डावपेच उलगडून बघणार आहोत. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. पण मला सांगा, हे सैन्य पानिपतवर अचानक कसं आमनेसामने आलं? कसं आहे ना, या युद्धाचे परिणाम समजून घेण्याआधी हे दोन राजे नेमकी कोण होते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जहीरुद्दीन मोहम्मद बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी यांच्यातील हा संघर्ष काही एका रात्रीत उद्भवलेला नव्हता. म्हणजे यामागे खूप मोठी पार्श्वभूमी होती. तर हो, बाबरच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया. त्याचा जन्म 1483 मध्ये झाला. त्याच्या नसानसांत 2 महाभयंकर योद्ध्यांचं रक्त होतं. पित्याकडून तो तैमूरचा वंशज होता आणि मातेकडून थेट चंगेज खानचा. बापरे, म्हणजे रक्तातच युद्ध आणि साम्राज्य विस्तार होता. तर तसं म्हणता येईल. पण हा एवढा मोठा वारसा असूनही त्याच्या वाट्याला सुरुवातीला फक्त पराभव आणि अपमानच आला. बघा, तो वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी गादीवर बसला. 11 वर्षे म्हणजे आजच्या काळातली 6वी-7वीतली मुलं. हो ना. आणि एवढ्या लहान वयात त्यांनी स्वतःचे हक्काचे समरखंद शहर 3 वेळा जिंकले. पण दुर्दैव बघा, 3ही वेळा ते त्याच्या हातून निसटले. मी त्याचे संदर्भ वाचत होते. बाबरच्या स्वतःच्या नोंदी वाचताना ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे त्याची प्रचंड हतबलता. तो स्वतः त्या काळाला सिंहासनाविना काढलेले दिवस असं म्हणतो. थ्रोनलेस टाइम्स. बरोबर. हो. म्हणजे कधी कधी त्याच्यासोबत फक्त 2-4च माणसं उरलेली असायची. उघड्या डोक्याने आणि अनवाणी पायाने त्याने डोंगरांमध्ये आश्रय घेतला होता म्हणे. हो, ती वेळ त्याच्यावर आली होती. पण बघा, या सततच्या अपयशाने त्याला संपवण्याऐवजी एक अत्यंत कणखर आणि वास्तवाचे भान असलेला नेता बनवले. 1504 मध्ये त्याने काबूल जिंकले. पण काबूल जिंकूनही त्याचा संघर्ष संपला नाही ना? नाही संपला. काबूलचं राज्य भौगोलिकदृष्ट्या सुरक्षित नक्कीच होतं, पण ते अत्यंत गरीब होतं. आणि इथूनच मग भारताकडे त्याचा मोर्चा वळला. बरोबर. मला ना हा बाबर आजच्या भाषेत सांगायचं तर एका स्ट्रगलिंग स्टार्टअप फाउंडर सारखा वाटतो, ज्याने सर्व काही गमावलं आहे आणि तो आपला शेवटचा सर्वात मोठा डाव खेळत आहे. खूपच छान उपमा दिलीत तुम्ही. आणि तो मोठा डाव म्हणजे हिंदुस्तान. नेमका हाच तो आर्थिक धागा आहे जो बाबरला भारताकडे खेचून आणतो. काबूलच्या तुटपुंजा महसुलावर बाबरला आपले उझबेक, ताजिक आणि अफगाण भाडुत्री सैन्य पोचणे शक्य नव्हते. सैन्य टिकवायचं असेल तर पैशांची गरज होती. अफाट संपत्तीची गरज होती. आणि तत्कालीन जगात संपत्तीचे दुसरे नाव होते हिंदुस्तान. पण त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर कोण बसलेलं होतं? इब्राहिम लोधी. आणि तो कसा होता? म्हणजे मी वाचलंय की तो खूप क्रूर होता. क्रूर आणि अत्यंत अहंकारी. 1517 मध्ये सुलतान बनलेला इब्राहिम हुकुमशाह होता. यातली सर्वात रंजक गोष्ट सांगतो तुम्हाला. अफगाण सरदारांची जी पारंपरिक राजकीय व्यवस्था होती ना, ती समानांमधील प्रथम म्हणजेच फर्स्ट अमंग इक्वल्स या तत्वावर चालत असे. अच्छा, म्हणजे सुलतान हा सरदारांचा मालक नसून त्यांच्यातलाच एक प्रमुख असायचा. अगदी तेच. पण इब्राहिम लोधीला हे तत्व मान्य नव्हतं. त्याला निरंकुश सत्ता हवी होती. तो सरदारांना चक्क नोकरांसारखी वागणूक देऊ लागला. म्हणजे तो माझ्या मगाशच्या उदाहरणातल्या टॉक्सिक CEO सारखा झाला, तर जो स्वतःच्याच कंपनीला आतून फोकरत होता. हो.
तसाच त्याने स्वतःच्याच भावाला जलाल खानला अत्यंत निर्घृणपणे मारले. ज्या ज्येष्ठ सरदारांनी त्याच्या वडिलांसोबत काम केले होते त्यांना त्याने तुरुंगात टाकले, काहींना तर विष देऊन मारले. बापरे, मग त्याचेच लोक त्याच्या विरोधात जाणार हे तर उघड होतं. त्याच्या दरबारात विश्वासाची जागा संशय आणि दहशतीने घेतली असेल. नक्कीच. आणि याच दहशतीचा परिणाम म्हणजे एक अभूतपूर्व विश्वासघात. पंजाबचा गव्हर्नर दौलत खान लोदी आणि खुद्द इब्राहिमचा सख्खा काका आलम खान लोदी यांनी स्वतःच्या सुलतानाला हटवण्यासाठी बाबरला भारतात बोलावले. म्हणजे बाबरने स्वतःहून भारतावर हल्ला केलाच नाहीये, त्याला चक्क रीतसर निमंत्रण देण्यात आलं होतं. या अफगाण सरदारांचा डाव अतिशय साधा होता. त्यांना वाटलं की बाबर येईल, तैमूरसारखी दिल्लीची लूट करेल, इब्राहिम लोधीचा काटा काढेल आणि ती अफाट संपत्ती घेऊन परत काबूलला निघून जाईल. होय, आणि त्यानंतर दिल्लीची गादी आपल्याला मिळेल अशी त्यांची अटकळ होती. राजकारणातील असुरक्षिततेचा हा एक उत्तम नमुना आहे. पण इथेच त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकल्याला. बाबरला फक्त लूट नको होती, त्याला हक्काचं साम्राज्य हवं होतं. अगदी बरोबर. निमंत्रण मिळाल्यावर बाबरने काबूलहून कूच केली. पण हा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत जड आणि अवाढव्य अशा कांस्याच्या तोहा डोंगराळ आणि खडतर मार्गावरून ओढत आणणे हे एक प्रचंड मोठं लॉजिस्टिक आव्हान होतं त्याच्यासाठी. तरीही तो 12 एप्रिल 1526 रोजी पाणीपतच्या मैदानावर पोहोचलाच. इब्राहिम लोधीही आपले अवाढव्य सैन्य घेऊन तिथे आला. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. मी वाचलंय की दोन्ही सैन्य आमनेसामने येऊनही तब्बल 8 दिवस मैदानावर पूर्ण शांतता होती. कोणीही एकमेकांवर हल्ला केला नाही. असं का? ही 8 दिवसांची शांतता म्हणजे ना एक अत्यंत ताणलेले मानसिक युद्ध होतं. इब्राहिम लोधीला परिस्थितीची अचूक जाण होती. बाबरचे सैन्य अफगाणिस्तानातील थंड प्रदेशातून आले होते आणि एप्रिल महिन्यातील भारताचा रखरखीत उन्हाळा तो त्यांना सहन होणारा नव्हताच मुळी. हो ना. लोधीची रणनीती साधी पण घातक होती. नुसते थांबून राहायचे. उन्हाळ्याच्या वाढत्या तडाख्याने आणि अन्नाचा साठा हळूहळू संपल्याने बाबरचे सैन्य एकतर आपोआप खचून जाईल किंवा माघारी फिरण्याच्या मनस्थितीत येईल. बरं, पण जर वेळ लोधीच्या बाजूने होती आणि उन्हाळ्याचा फायदा त्यालाच होत होता, तर मग त्याने आणखी संयम का ठेवला नाही? तो अचानक स्वतःहून हल्ला करायला का गेला? बाबरच्या जाळ्यात तो का अडकला? ही वेळेची आणि हवामानाची जाणीव होतीच. त्याचं सैन्य खरंच अस्वस्थ होऊ लागलं होतं. त्यामुळे 18-19 एप्रिलच्या रात्री बाबरने आपल्या 4-5 हजार अत्यंत चपळ सैनिकांना पाठवून इब्राहिमच्या छावणीवर रात्रीचा अचानक हल्ला केला. ज्याला आपण नाईट रेड म्हणतो. हो, नाईट रेड. आता या हल्ल्याचा लष्करीदृष्ट्या फार मोठा परिणाम झाला नाही, कुणी फार मारलं गेलं नाही. पण मानसिकदृष्ट्या याने लोधीला हादरून सोडला असेल ना. प्रचंड. इब्राहिम लोधीला आधीच स्वतःच्या सरदारांवर विश्वास नव्हता. रात्रीच्या वेळी असा गोंधळ उडाल्यावर आपल्याच छावणीत अंतर्गत बंड होईल आणि आपलेच लोक आपल्याला मारतील ही भीती त्याला सतावू लागली. आणि ह्याच मानसिक दडपणाखाली त्याने संयम गमावला. हो, संयम गमावून त्याने 21 एप्रिलच्या सकाळी पहिल्यांदा हल्ला करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. म्हणजे 21 एप्रिलची सकाळ उजाडली. एका बाजूला 1 लाख तर दुसरीकडे फक्त 12,000. हे गणित सोडवण्यासाठी बाबरने अराबा नावाची एक अत्यंत प्रभावी रचना तयार केली होती. हो, तंत्रज्ञानाचा आणि रणनीतीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. मी ऐकलंय की त्याने तब्बल 700 बैलगाड्या प्राण्यांच्या चामड्याच्या मजबूत दोरीने एकत्र बांधून एका अभेद्य भिंतीसारखी रचना उभी केली होती. ही रचना आहे ना, मला आजच्या काळातल्या दंगलविरोधी पोलिसांच्या बॅरिकेडसारखी किंवा एखाद्या फिरत्या किल्ल्यासारखीच वाटतीये. मोबाईल फोर्ट्रेस अगदी अचूक उदाहरण दिलं. पण या अराबा रचनेमागे ना एक अत्यंत प्रगत यांत्रिकी विचार होता बघा. बाबरने या गाड्यांना बांधण्यासाठी लोखंडाच्या साखळ्यांऐवजी प्राण्यांच्या चामड्याचे दोर वापरले. का बरं? का? म्हणजे लोखंड तर जास्त मजबूत असतं ना. असतं, पण जेव्हा तोफा डागल्या जातात तेव्हा त्यातून प्रचंड रिकॉईल किंवा मागचा धक्का निर्माण होतो. चामड्याचे दोर लवचिक असल्यामुळे ते या धक्क्याची ऊर्जा शोषून घेत असत. अरे वा, म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर सारखं. अगदी तेच. जर लोखंडी साखळ्या असत्या तर तोफांच्या त्या प्रचंड धक्क्याने त्या तुटल्या असत्या आणि गाड्यांची भिंतच कुसळली असती. या गाड्यांच्या मधल्या जागेतून तोफांचं तोंड बाहेर काढलेले होते आणि मागे सुरक्षित राहून सैनिक मॅचलॉक्स म्हणजेच बंदुका चालवत होते. इथे ना बंदुकांचा आणि पारंपरिक धनुष्यबाणाचा फरक समजून घेणं खूप रंजक ठरेल. म्हणजे एक चांगला तिरंदाज तयार होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.
त्याला लहानपणापासून पाठीचे आणि खांद्याचे स्नायू बळकट करावे लागतात. बरोबर आहे. पण एका सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला बंदूक चालवायला शिकवणं हे अवघ्या काही आठवड्यांचे काम असते. गन पावडर किंवा दारुगोळ्याच्या वापरामुळे युद्धाचे एक प्रकारे लोकशाहीकरणच झाले होते. हो, तो एक खूप मोठा शिफ्ट होता लष्करी इतिहासात. याशिवाय बाबरने केवळ तंत्रज्ञानाचा नाही तर पानिपतच्या भूगोलाचाही अत्यंत हुशारीने वापर केला. म्हणजे कसं? बघा, 1,00,000 सैन्याला मोकळ्या मैदानावर भिडणे म्हणजे आत्मघातच ठरला असता. म्हणून बाबरने आपल्या सैन्याच्या उजव्या बाजूला पानिपत शहर ठेवले, ज्यामुळे उजवीकडून हल्ला होण्याचा धोका पूर्णपणे टळला. आणि डाव्या बाजूला त्याने मोठे खंदक खणले आणि त्यात झाडांच्या फांद्या टाकून ते लपवून ठेवले. क्या बात आहे. म्हणजे याचा थेट परिणाम असा झाला असेल की इब्राहिम लोदीच्या अवाढव्य सैन्याला पुढे येण्यासाठी मध्य भागातली एक अत्यंत अरुंद जागा शिल्लक राहिली. बरोबर. एका प्रचंड मोठ्या सैन्याची त्यांनी कोंडी केली. त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने एकाच वेळी हल्ला करणं अशक्य झालंय. आणि मग याच अरुंद जागेत शत्रूला अडकवल्यानंतर बाबरने आपली दुसरी आणि सर्वात घातक रणनीती वापरली, तुलुघामा. हो, तुलुघामा. ही पद्धत त्याने उझबेकांकडून शिकली होती. यात सैन्य डाव्या, उजव्या आणि मध्यभागात विभागले जाते ना. मध्यभागी शत्रूला अडकवून ठेवायचे आणि डाव्या आणि उजव्या बाजूने अत्यंत चपळ घोडदळाने शत्रूला मागून विळखा घालायचा. एखाद्या शिकारीचा सापळ्यासारखी ही भयानक पद्धत होती. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हजारो सैनिक एकाच वेळी डावीकडून आणि उजवीकडून हल्ला करत होते. त्या काळात आजच्यासारखे रेडिओ किंवा कम्युनिकेशन सिस्टम नसताना एवढ्या धुऱ्याळ्यात आणि गोंधळात त्यांनी एवढा अचूक समन्वय कसा काय साधला असेल? खूप चांगला प्रश्न आहे. युद्धाच्या मैदानावर समन्वय साधण्यासाठी ना त्या काळात नगारे म्हणजे मोठे ढोल आणि विशिष्ट रंगांचा झेंड्यांचा वापर केला जात असे. नगाऱ्यांच्या ठराविक तालावर आणि आवाजाच्या तीव्रतेवर सैन्याला पुढे जाण्याचा, थांबण्याचा किंवा वळसा घालण्याचा संदेश मिळत असे. अच्छा, म्हणजे साऊंड सिग्नल्स. हो, आणि तसंच वेगवेगळ्या तुकड्यांसाठी वेगवेगळ्या रंगांचे झेंडे उंचावून दिशा दाखवली जात असे. बाबरने आपल्या लष्कराला या सिस्टीमचे अत्यंत कठोर प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात गोंधळ न उडता सर्व तुकड्या एखाद्या यंत्रासारख्या काम करत होत्या. आणि मग ती वेळ आली. इब्राहिम लोदीचं सैन्य त्वेषाने पुढे आले. त्याच्या आघाडीवर 1,000 बलाढ्य युद्ध हत्ती होते. जेव्हा ते हत्ती बाबरच्या त्या अराबाजवळ पोहोचले तेव्हा जे घडलं ते भारतीय उपखंडात याआधी कधीच घडलं नव्हतं. हो, बाबरचे 2 उस्मानी म्हणजे ऑटोमन तोफखान्याचे तज्ज्ञ होते, उस्ताद अली कुली आणि मुस्तफा रुमी. त्यांनी तोफा डागल्या. तोफांचा तो भयानक आवाज, ती आग आणि तो धूर. भारतीय हत्तींनी याआधी असा कानठळ्या बसवणारा आवाज आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. विचार करा, त्या काळातल्या भारतीय सैनिकाच्या किंवा प्राण्याच्या मनस्थितीचा विचार करा. त्यांनी आजवर फक्त तलवारींचा खणखणाट आणि बाणांचा सूसू असाच आवाज ऐकला होता. पण अचानक जमिनीला हादरे देणारे आगीचे गोळे त्यांच्यावर येऊ लागले. बापरे. तोफांच्या त्या प्रचंड आवाजाने आणि धुराने इब्राहिम लोदीचे हत्ती पूर्णपणे बिथरले असतील. ते अक्षरशः वेडेपिसे झाले. पुढे जाण्याऐवजी ते मागे वळले आणि मागे वळताना त्यांनी स्वतःच्याच सैनिकांना पायाखाली तुडवायला सुरुवात केली. लोदी सैन्याची जी सर्वात मोठी ताकद होती ना, तीच त्यांच्या विनाशाचे आणि गोंधळाचे मुख्य कारण बनली. स्वतःचेच हत्ती स्वतःच्याच सैनिकांना चिरडत आहेत हे दृश्य अत्यंत भयानक असेल. आणि त्याचवेळी मध्यभागी अडकलेल्या लोधीच्या सैन्यावर बाबरच्या तोफांनी कहर केला. हो, आणि याच गोंधळाचा फायदा घेत तुलुगमा रणनीतीनुसार बाबरच्या चपळ घोडदळाने लोदीच्या सैन्याला मागून आणि बाजूने पूर्णपणे घेरले. लोदीचे सैन्य एका चक्रव्यूहात अडकले होते. पण या संदर्भात उपलब्ध संदर्भात एका वेगळ्या शक्यतेवरही चर्चा केली जाते. काही जण असं म्हणतात की जर इब्राहिम लोदी आणखी 1 तासभर तग धरून राहिला असता तर कदाचित तो जिंकला असता. कारण दुपारपर्यंत बाबरचे सैन्य थकायला लागले होते आणि त्यांच्याकडे नवीन कुमक उरली नव्हती. यात खरंच काही तथ्य आहे का? वरवर पाहता ती शक्यता वाटू शकते, पण लष्करी विश्लेषणाच्या दृष्टीने वस्तुस्थिती खूप वेगळी होती. इब्राहिम लोदीकडे सैन्याची अफाट संख्या नक्कीच होती आणि तो स्वतः प्राणाची बाजी लावून शेवटपर्यंत लढत होता, हेही खरं आहे. मग अडचण कुठे आली? अडचण होती त्याच्या लष्करी रचनेत. त्याच्याकडे राखीव फौज म्हणजेच रिझर्व्हज नावाची कोणतीही संकल्पना नव्हती.
त्याचे संपूर्ण सैन्य एकाच वेळी मैदानात उतरले होते. जेव्हा त्याचे सैन्य बाबरच्या सापळ्यात अडकले आणि हत्तींमुळे गोंधळ उडाला, तेव्हा परिस्थिती सावरण्यासाठी लोदीकडे कोणतीही ताजी, पर्यायी तुकडी शिल्लकच नव्हती. आणि याउलट बाबरने आपल्या सैन्याचे शिस्तबद्ध भाग केले होते, बरोबर? अगदी बरोबर. पारंपरिक, अवाढ्य पण बेशिस्त युद्धपद्धती विरुद्ध आधुनिक, गन पावडर आधारित अचूक युद्धपद्धती यांच्यातील हाच तो निर्णायक फरक होता. आणि या फरकानेच युद्धाचा निकाल निश्चित केला. इब्राहिम लोदी प्राणपणाने लढला खरा, पण तो आपल्या 5,000 एकनिष्ठ सैनिकांसह लढता लढता मारला गेला. लोदी सैन्याचे सुमारे 20,000 लोक त्या दिवशी मैदानावर धारातीर्थी पडले. युद्धाचा तो धुराळ खाली बसल्यावर रक्ताने माखलेल्या त्या मैदानावर केवळ मृतदेह नव्हते, तर एका संपूर्ण युगाचा अंत झाला होता. हो ना. इब्राहिम लोदीच्या मृत्यूसोबतच दिल्ली सल्तनत आणि लोदी घराणे इतिहासात जमा झाले. ज्या बाबरने आपले आयुष्य भटकण्यात आणि अपमानात काढले होते, त्याने स्वतःला हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. आणि मुघल साम्राज्याचा पाया घातला गेला, जे साम्राज्य पुढे तब्बल 300 वर्ष टिकले. लगेचच बाबरचा मुलगा हुमायून याने आग्रा ताब्यात घेतला. तर या सगळ्याचा अर्थ काय? या एका विजयाने भारताचा भविष्य कसे बदलले? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं ना, तर पानिपतचं युद्ध हे फक्त एका साम्राज्याच्या अस्ताचे आणि दुसऱ्याच्या उदयाचं प्रतीक नाहीये. ते एका नवीन संस्कृती, प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लष्करी क्रांतीच्या सुरुवातीचं प्रतीक आहे. म्हणजे गन पावडर वॉरफेअरची सुरुवात. हो, या युद्धामुळे भारतीय उपखंडात दारुगोळा आधारित युद्धपद्धतीची अधिकृत आणि प्रभावी सुरुवात झाली. हत्ती आणि घोड्यांच्या अवाढव्य पण संत युद्धाचा काळ आता कायमचा मागे पडला होता. अगदी वास्तुकलेतही बदल झाले ना यामुळे? नक्कीच. तोफांच्या वापरामुळे भारताच्या पारंपरिक किल्ल्यांच्या बांधणीत आमूलाग्र बदल करावे लागले. तोफांचे गोळे सहन करण्यासाठी किल्ल्यांच्या भिंती अधिक जाड केल्या गेल्या आणि तोफा ठेवण्यासाठी खास बुरुज बांधले गेले. थोडक्यात सांगायचं तर आपण आज बघितलं की केवळ सैन्याची मोठी संख्या विजयाची खात्री देत नाही. बाबरची अफाट शिस्त, उझबेकांकडून शिकलेली तुलुगमा रणनीती, बैलगाड्यांची अराबा पद्धत, उस्मानी तोफखाना आणि इब्राहिम लोदीच्या स्वतःच्याच लोकांचा विश्वासघात, या सर्व गोष्टींनी मिळून मुघल साम्राज्याला भारतात प्रवेश मिळवून दिला. एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेने आणि एका सुलतानाच्या अहंकारामुळे भारताचा नकाशा बदलला. आणि हेच इतिहासाचं सौंदर्य आहे. एक घटना, एक निर्णय संपूर्ण दिशा बदलून टाकतो. हो ना. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्याजोगा प्रश्न निर्माण होतो. जरा विचार करा, जर पंजाबच्या दौलत खान लोदीने बाबरला भारतात बोलावलेच नसते किंवा इब्राहिम लोदीने आपल्या सरदारांशी जुळवून घेतले असते, तर काय झाले असते? तो एक वेगळाच इतिहास असता. आणि त्याहूनही रंजक म्हणजे जर बाबरने या युद्धात तोफांचा म्हणजे गन पावडरचा वापरच केला नसता, तर आज भारताचा इतिहास आणि इथली संस्कृती काही वेगळीच असती का? 21 एप्रिल 1526च्या त्या सकाळी दारुगोळ्याचा तो स्फोट झाला नसता, तर आपण आज कोणता इतिहास वाचत असतो? हा असा प्रश्न आहे जो आपल्याला इतिहासाच्या एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवतो. यावर नक्की विचार करा.